Hello friends, once again I am with you. Yes, Pramendra. So friends, in the last session we have started to conduct different activities, and also we have asked some tasks or some small questions to think over, and I also asked you to send the answers in the comment. So I am getting very good response from you people. So I would like to say a lot of thanks on those comments and those correct answers what you have given on that. There was only a single answer which was correct what I got, and the correct answer means the question was like that. I asked you that you have to tell me a rhyming word for the word month. मंथ या शब्दासाठीचा एक रायमिंग वर्ड तुम्हाला द्यायचा होता, अँड आय वॉन्ट टू टेल अबाउट दिस रायमिंग वर्ड. वन स्ट्रेंज थिंग दॅट देअर इजंट एनी rhyming word for the word month in the dictionary. Yes, there isn't a single word. एकही शब्द असा नाही आहे जो मंथला रायमिंग वर्ड आहे. डिक्शनरीमध्ये असा कोणताही शब्द आपल्याला सापडणार. सो डेलिबरेटली आय आस्क दिस क्वेश्चन. सो दिस वॉज द आन्सर ऑफ द लास्ट क्वेश्चन. नाउ टुडे वी आर गोइंग टू अनदर ॲक्टिव्हिटी रिलेटेड विथ द स्पोकन स्किल. खरं तर आज सुद्धा आपण आपल्यातल्या काही उणीवांवर थोडीशी चर्चा करणार आहोत, परंतु थोड्याशा मागच्या सेशनपेक्षा वरच्या पातळीवर होणाऱ्या चुकांची थोडीशी आज आपण ओळख करून घेणार आहोत. खरं तर काही गोष्टी आपण अननोविंगली करत असतो. आपल्याला वाटतं की येस आय एम राईट, दिस सेंटेन्स इज राईट, द फॉर्मेशन ऑफ दिस सेंटेन्स इज राईट, बट समटाइम्स वी मे रॉंग. So these are some examples what I am going to put before you. तर ही जी काही उदाहरणं मी तुमच्या पुढे ठेवत आहे मित्रांनो, मी मुद्दाम पहिल्यांदा चुकांवर या ठिकाणी फोकस करतोय. तो यासाठी की जर मला एकदा डोंट्स माहीत झाले की व्हॉट आर डूज, याच्यावर मला छान फोकस करता येईल. म्हणजे एकदा डोंट्स अवॉइड करता आले मला की मला डूजवर काम करता येईल. आणि म्हणून मी काय डोंट्स आहेत त्याला अगोदर थोडंसं बाजूला काढण्याचा प्रयत्न करत आहे. आता या ठिकाणी आपण ही जी ॲक्टिव्हिटी घेणार आहोत त्या ॲक्टिव्हिटीचं हेडिंग किंवा टायटल जे आहे, दिस इज लाईक दॅट, रॉंगली प्रनाऊन्स्ड सेंटेन्सेस इन डे टू डे लाईफ. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही इंग्लिश शब्दांची उच्चारणं, इंग्लिश वाक्यांची आपण उच्चारणं करत असतो त्याच्यामध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या मिस्टेक्सवर मला आता इथे थोडंसं फोकस करायचं आहे. So some common mistakes or some mistakes what happens with us, so that what we have to see in this today's session. So first one, Raju wear half pant. This is the sentence, and according to us number of times we may feel that it is a correct one, but friends, no, not like that. It is not the correct formation of the sentence or not the correct use of word. So what is the correct one? That is Raju wear shorts. Half pant is not correct word as far as shorts is concerned. Means shorts हे जे आपण विचार केला तर शॉर्ट्स हा त्या ठिकाणचा उचित असा शब्द असणार आहे. दुसरं वाक्य असं आहे, ही इज माय कझन ब्रदर. या ठिकाणी सुद्धा आपल्याला वाटतं की आय एम राईट, बट दिस इज नॉट द फॅक्ट फ्रेंड्स. देन व्हॉट इज राईट? ही इज माय कझन, दॅट इज इनफ. देर इजंट एनी नीड टू से अबाउट ब्रदर और सिस्टर, वॉट एवर दॅट मे बी. ही itself indicates that is a brother. It means that there isn't any need to say that cousin brother. So just it is enough that he is my cousin. The next, I and he are brothers. I and he are brothers. Generally we used to say this sentence like this only, पण स्टँडर्ड इंग्लिश फॉर्म जर आपण विचारात घेतला तर त्यावेळेस आपल्या असं लक्षात येते की इथे आपण मागच्या सेशनमध्ये जसं पाहिलं होतं की आय इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इन आवर लाईफ, परंतु या ठिकाणी मात्र त्याला थोडासा आपल्याला छेद द्यायचा आहे. जेव्हा
आय आणि ही अशा दोन शब्दांना मला सोबत घेऊन जर मला काही माहिती द्यायची असेल तर मला त्यातला आय बाजूला ठेवावं लागतं थोड्या वेळासाठी आणि हीला मला प्राधान्य द्यावं लागतं. सो द करेक्ट form is like this: he and I are brothers. Next, he is wiser than me. He is wiser than me, but me is not to be there, not to be used there. Then what should be there? He is wiser than I. He is wiser than I. Next one. Generally we used to pronounce this sentence also like this, that what a fun. But correct form is like that: what fun. Only what fun. What fun. It means that a is not needed there, which we put unnecessarily. Next one, I left playing. This is also the correct sentence. This is also the incorrect sentence. And what is the correct? That is, I stopped playing. I left playing is not correct one. लेफ्ट म्हणजे एखादी गोष्ट आपण मागे सोडून देणे किंवा एखादी वस्तूच्या स्वरूपात त्याला बाजूला ठेवणे. बट हियर व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू यूज स्टॉप्ड rather than left. I stopped playing. Next one, my tooth is paining. My tooth is paining. This is not the correct form of the sentence. Then what is correct? My tooth is aching. Friends, there is a little bit difference between that pain and ache. Headache, stomachache. These are the ache which this word ache is used for the short term pain. एखादी गोष्ट थोडा वेळासाठी असेल किंवा ती सहन करण्यासारखी असेल त्यावेळेस तिथं एक हा शब्द वापरला जातो. आणि पेन हा एखाद्या सडन गोष्टीला म्हणजे एखाद्या ॲक्सिडेंटली झालेल्या गोष्टीला त्या ठिकाणी दिलेला जो काही शरीराने प्रतिसाद असतो त्याला आपण वेदना असं म्हणतो. म्हणजे दुःख आणि वेदना, दुःखच्या पुढची स्टेप म्हणून आपण वेदना याच्याकडे पाहतो. अगदी त्याच पद्धतीनं या शब्दाचा वापर करत असताना आपल्याला ती गोष्ट लक्षात घ्यायची आहे की my tooth is paining. That is not the correct sentence, but the correct sentence is my tooth is aching. Next one, I take my food. खरं तर आपण अशा पद्धतीनं कदाचित वाक्य वापरत असू, परंतु त्याचं करेक्ट जे फ्रेमिंग असणार आहे ते अशा पद्धतीचं असावं: आय हॅव माय फूड. आय हॅव माय फूड, नॉट आय टेक माय फूड. आय टेक माय फूड फ्रॉम द हॉटेल असं जर म्हटलं तर आपण दॅट इज ओके. पण मला जेव्हा ते खाण्यासंदर्भात इटिंगच्या बाबतीत मला त्याचं जर वाक्य सांगायचं असेल, ॲट दॅट टाईम आय हॅव टू यूज आय हॅव माय फूड. नेक्स्ट वन, ही गेव अ स्पीच. जनरली वी listen such type of framing of sentence. Here the correct sentence is like that: he delivered a speech or he made a speech. Yes. Next one, shall I cut this word? Sometimes we used to use such type of wording that is not correct. So what is correct one? Then shall I erase this word? Shall I scratch this word? This is correct one. Next one, he is complete 16. एखाद्याचं वय पूर्ण 16 झालेलं आहे ना, आपल्याला असं सांगायचं असेल, ॲट दॅट टाइम आय हॅव टू से ही इज ओव्हर 16, नॉट कम्प्लीट 16. ही इज ओव्हर 16. ही इज अ बेस्ट प्लेयर. या ठिकाणी बेस्टच्या अगोदर अ हे आर्टिकल लावलेलं आहे. फ्रेंड्स, दिस इज नॉट द करेक्ट फ्रेमिंग, कारण बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि त्याच्या पूर्वी द हाच आर्टिकलचा प्रकार तिथे अपेक्षित आहे. सो ही इज द बेस्ट प्लेयर. नेक्स्ट वन, ही हॅड लिव्ह ऑफ 4 days. नॉट करेक्ट वन. ही हॅड 4 days लिव्ह. ही हॅड 4 days लिव्ह. This is the correct formation of this sentence. The next and last but one sentence. Shakespeare is greater than any other poets.
Shakespeare is greater than any other poets. This is not correct sentence form. Then what is correct one? That Shakespeare is greater than any other poet. Here difference is that poet and poets. Plural form of poet is used in the first sentence, which is incorrect form of the sentence here as far as this sentence is concerned. So we have to use a singular form of that word, that is poet. That is enough. And the last sentence now, each and every person wore a hat. Each and every person wore a hat. So here one mistake is there. Each and every is not necessary here. Each person wore a hat is enough. Each person wore a hat is enough. Otherwise you can say that everybody wore a hat. Everybody wore a hat, but both should not come together. Once again there is a repetition, just like the previous activity. So each and every is not there. So each person wore a hat or everybody wore a hat, that is enough, and that is correct one. So friends, these are some examples what I have tried to put before you to just minimize our mistakes. I think you got it very well. So friends, let us have a stop for this activity. So the question before you, you have to give the answer of that question in the comment box. Yes, the question is like that. You have to tell me two words which are ending with DOUS, that does. You have to tell me two words which are ending with these four letters, DOUS, does. Okay, so friends, send your answers in the comment. So we are going to meet again in the next session. Till then, goodbye.